नमस्कार मंडळींनो, मी कोकणी लवकर स्वागत करते माझ्या व्लॉगमध्ये. तर मंडळींनो, आपण आज थेट चाललेलं असा वाघेरच्या दहीकाल्याक. तर 2025 यांचं दहीकालं बहुतेक आता 2-3 वर्ष तरी बंद होतं. तर त्याच्यानंतर आता चालू झालेलं असं. तर त्याच्यासाठी आपली मावशी वाघेरी जातं. तर त्या ठिकाणी आपण आता जातला. तर ठीक आहे, आता आपण ठीक डायरेक्ट वाघेरीत भेटाय. तर चला मग कशी असतं त्यांची कोकणातली जत्रा करूची पद्धत म्हणजे दहीकाला करूची पद्धत ती बघूया. चला. तर आपण थेट पोचलेले असा वाघेच्या दहीकाल्याच्या त्या ठिकाणी बघू शकता. सुरुवातच लाईटिंग झालेली असा आणि तुम्ही अकडनाथ बघू शकता. पावनादेवीचं मंदिर आहे दिसता. तर आपण जाता आता आपण दुकानं सुद्धा बघून जाऊया. तर या ठिकाणी जत्रा केवढी भरलेली आहे ती दिसू शकतो मी बघितलं असतं. तर आपण ज्या वाटेत चालतो आणि या ठिकाणी मोठे पाळणे त्याच्याबरोबर खाज्याची आणि सगळी मंचुरियनची वगैरे दुकान आपल्याकडनं जाताना दिसतं. तर या ठिकाणी बघितलं असतं खूप मोठ्या जागेत जत्रा भरलेली असतात आणि दुकानंसुद्धा खूप दिसतात आणि त्याचबरोबर पाळणे वगैरे सुद्धा गेलेले असतात आणि त्याचबरोबर ना यांच्याकडे पद्धतीसुद्धा खूप खूप वेगवेगळे असतात. तर या ठिकाणी खाज्याची दुकान तुम्ही बघू शकता. तर आपण आता असंच सगळं नजारो आपलं जत्रेचं फील घेत घेत आपण चाललेलं असतात. तर फायनली आपण आता मंदिराच्या ते बदल डेकोरेशन तुम्ही बघत असताना लाईटिंग तर एक नंबर असा. तब्बल 4 ते 5 वर्षानंतर यांची यात्रा सुरू होतं आणि त्यामुळे लोकांची गर्दी आणि मुंबईकरा वगैरे असं तुटान म्हणजे लई जण गेलेले असेल मी बघू शकतात गर्दी होती आणि थोड्या वेळानंसुद्धा अजून गर्दी होती कारण की त्यांची असताना ती एक फेरी असते ती पूर्णपणे प्रदक्षिणा देवळावरती घातली जातात. तर आपल्यासुद्धा माहिती असतात की बाकीच्या आणि पंचायत वगैरे होतात. तर या ठिकाणी पंचायत नाही, त्यांची एक वेगळी पद्धत असते की एकच फेरी घातली जातात पण ती खूप मोठी असतात. त्यांच्या देवाच्या पाठीमागची अशी पूर्ण मोठं राऊंड मानून परत मंदिरात येतात. तर अशा प्रकारे त्यांची पद्धत असा. तर आपण आधी आता मंदिरात जाऊया चला. तर ह्या ठिकाणी आपण मंदिरात गेलेलो असो आणि काका आपले काका वाघेरचे काका असत ना तर ते हार वगैरे घालतात. तर आपण आता थिएटरकडे गर्दी बघू शकतात की ओटी वगैरे सवाशिनींची असताना ती गर्दी खूप असतात. तर या ठिकाणी आपण खामकाटे जाऊया नंतर मग आपण दर्शन वगैरे घेऊया. या ठिकाणी जाऊ गर्दी आहे कारण की सवाशिनी 4 वर्षानंतर आता ती ओटी वगैरे भरू केलेली असतात. या ठिकाणी खूप गर्दी असतात. तर कामकाठी तुम्ही बघू शकता. राजसत्तेचं काम असा, पाहुण्याचं काम असा, त्याचबरोबर रवळनाथाचं काम असा. तर अशा प्रकारे वेगवेगळे काम या ठिकाणी दिसतात. त्याचबरोबर ना खाली जुन्या पद्धतीतले सुद्धा असत ना ते कामांची या निशाणी ठेवलेली असतात. तर अशा प्रकारे आपण आज आपले काकासुद्धा असतात या ठिकाणी. तर हार वगैरे घाले होते. तर भेटा निघा बरा वाटला तर त्यांची जत्रा असं आणि आपण मावशीकडे आणि काकांकडे गेलेले असतात जत्रेसाठी. तर या ठिकाणी आता तुम्ही बघू शकता सवाशिनी कशा प्रकारे असतात आणि ते ओटी वगैरे भरणं काम चालू असा. या ओटींच्या आणि यांच्या साडींच्या तुम्ही लक्षात येईलच असत की किती गर्दी होता सवाशिनींच्या. तर आपण स्वतःला दर्शन घेऊया. तर अशा प्रकारे सुंदर असा दर्शन तर झालेलं असं आणि यानंतर मग मावशी पूर्ण फॅमिली गेलेले असतात. तर या ठिकाणी नंद्या मावशी आणि अशी सगळीजणं असतात ना ती सगळीजणं गेलेली असतात. तर या ठिकाणी बघू शकतो मावशीच्या घरातली सगळीजणं असतात. तर या ठिकाणी आपण मंदिरात गेलेली असतात आणि त्यानंतर ते सुद्धा दर्शन वगैरे घेतात. तर ते मावशीसुद्धा आता येत होती म्हटली आणि पाठी तरी बघा. तर मावशी वगैरे सुद्धा लाईनीत उभी होती. तर या ठिकाणी तिसं सगळीजणं गेलेली असतात. तर या ठिकाणी आपण देवळाचं दर्शन वगैरे घेऊ. तर या ठिकाणी आपण बाहेर पडल्यानंतर ना एक सुंदर असं दिका म्हणजे रांगोळी असताना ती काढलेली असतात आणि ती रांगोळी कशाची तुम्ही बघू शकता. तर आपले जे खामकाटे असतात आणि लिंगेश्वराची जी प्रतिकृती असते ती या ठिकाणी साकारलेली असतात. तर या ठिकाणी तीच आपण बघूसाठी येईल तर सुंदर अशी रांगोळी काढलेली असतात. कोकणातली चालीरीती आणि परंपरा यांची देवाण आपल्या ह्याच्यातून दिसतात. तर या ठिकाणी शांतदुर्ग आर्ट्स म्हणजे फोंडाघाटमधले असतात ते त्यांनी काढलेले असतात. खूप सुंदर रांगोळी असतात. तुमका कशी वाटली या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे हे सुंदर देखावा आपण बघितलो आणि या ठिकाणी ना अजून एक सुद्धा देऊळ असं तर बाजूकच लिंगेश्वरचा देऊळ असा हे आपण बघितलं तर आपला ह्याचा देऊळ असा पावनादेवीचा देऊळ असा आणि याच ठिकाणी बाजूक ना ह्या लिंगेश्वरचा देऊळ असा. तर आपण आता थेट लिंगेश्वरच्या देवळात जाऊया आणि ते दर्शन घेऊया. या ठिकाणी सुद्धा गर्दी असतात. तर या ठिकाणी सुद्धा भक्त आपले असतात ते पाया वगैरे पाडायचे येतात. आपण लिंगेश्वराची प्रतिकृती आपण थोडा वेळ बघूया आणि तिचं दर्शन सुद्धा घेऊया. तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा राहा आणि दर्शन वगैरे घ्या. अखेरची यात्रेचा तुम्ही अनुभव आपल्या व्हिडिओमधून. आपलं आता दर्शन वगैरे तर घेऊन झालेलं असं आता आपण थेट बाहेर जाऊया आणि कोण भेटता का बघू. तर आता आपण वाघेरच्या यात्रेसह गेला आणि त्याचबरोबर आपले अनिकेत दादा असा आणि त्याचे मित्रसुद्धा असतात.
तर तुमचं जत्रेन कसं वाटतं सांगा. एकदम भारी वाटता. खूप 4 वर्षांनी आमची जत्रा भरली असा. त्यामुळे आम्ही खूप एक्साइटेड असो जत्रेक फिरो आणि आता खूप मजा करतलो. तर अशा प्रकारे आपण आता यात्रेसह दिलेली असा आणि या ठिकाणी असं मंडळी आपल्या भेटलेले. तर आपण ज्या क्षणाची वाट बघितलं की आपली त्यांची फेरी वगैरे कशी निघतात आणि देव कसे असतात, त्यांची चालीरीती पद्धती कशी असतात, तर ते आपण बघतो आहोत. तर आतमध्ये जमा मंडळी झालेली असतात आणि त्या ठिकाणी नंतर आता आपण फेरीसाठी ना शिवकाळ वगैरे बाहेर पडतो. तर कशा प्रकारे त्यांचं काय असतं वाघेरीतले कसं असतं आपण बघतो आहोत. तर थेट आपण मंदिरात जाऊया आणि आपण शूट घ्यायचा प्रयत्न करूया. तर आता बोलतले काय नाही, कारण की आपल्या त्यांची पद्धती कशी होते आपल्याला समजावं आहे. तर चला मग थेट आतमध्ये जाऊया आणि कशा प्रकारे काय आता बघूया.
या ठिकाणी मी बघितलं अशी कशा प्रकारे त्यांची देवसारी असते ती बाहेर पडलेली असतात. तर या ठिकाणी कामकाठी वगैरे घेतलेले असतात आणि आता ती फेरी मारलेली असतात. ती प्रदक्षिणा पूर्ण मोठी फेरी असतात त्यांची. तर या ठिकाणी त्यांचं सोहळं असतं, आनंद असतं आणि या ठिकाणी आता ते बाहेर पडलेले असतात आणि सगळेजण तुम्ही बघू शकतात. तर अशा प्रकारे आपण आता पंचारतीचा आनंद घेऊया आणि कशा प्रकारे त्यांच्याकडे जल्लोष आणि उत्सव केले जातात तर आपण बघूया. तर आपण जर पूर्ण फेरीसाठी थांबता लावून आहे मग जेवढा वेळ आपल्याला थांबाक जमत तेवढा वेळ आपण शूट वगैरे घेऊया आणि कसा वाटता ना तर तुम्ही नक्की सांगा त्यामध्ये. तर तुम्ही बघितलास तर या ठिकाणी आता या लिंगेश्वरच्या देवाच्या पाठीमागच्या साईडची गेलेले असतात आणि त्यासाठी समोर असं आता पावनादेवीचं मंदिर असतं. तर या ठिकाणी आता फेरी बाहेर पडली असं आणि ती नंतर मग ते त्या पाठीमागच्या साईडसून जातली आणि पूर्ण मोठी प्रदक्षिणा मारली जातली. त्यांची देव असं त्या ठिकाणी भेट वगैरे देतली. तर अशा प्रकारे त्यांचे पूर्ण सोहळं असतात आणि या ठिकाणी गाणी आणि त्यांच्या नाचा गाण्यात सगळा मोठं सगळं जल्लोष केलं जातं. तर कशा प्रकारे काय होतं तर आपण आता बघूया. चला मग.
तर फायनली मंडळी यात्रोत्सव संपून आता घराकडे गेलेले असावं तर त्यांचे काही पद्धती तुम्ही बघितल्याच असतात. तर आता आपल्या तेच पद्धती असतात ना, ते टिपूचे प्रयत्न केले. तर वेगवेगळ्या प्रत्येक देवळांचे वेगवेगळ्या पद्धती असतात. तर तेच कशा प्रकारे असतात ते तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा आणि कसे वाटतात नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नको. आता भेटाय पुढच्या व्लॉगमध्ये.